राजकीय पक्षांकडून भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न जनतेने केंद्र सरकारच्या निर्देशांचं पालन करावं, घाबरू नका, मोदींवर विश्वास ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. नवी मुंबईमध्ये आजही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. सानपाडामध्ये सिलेंडर मिळवण्यासाठी 3 किलोमीटरची लांब रांग. गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून नागरिक वेटिंगवर. मुंबईच्या कांदिवली पश्चिम या ठिकाणी आजही घरगुती गॅससाठी नागरिकांच्या रांगा. बुकिंगचा ओटीपी आल्यानंतरही ग्राहक रांगेत. ठाण्याच्या मुरबाडमध्ये नागरिकांच्या लांबच लांब रांगा. नवी मुंबईमधील JNPA बंदरात 3000 कंटेनरचा खोळंबा. शिपिंग सेवा ठप्प झाल्यानं हजारो टन माल अडकला, तर नाशवंत पदार्थांचे 1000 कंटेनर धोक्यात. व्यापाऱ्यांची चिंता वाढली. गॅस तुटवडा आणि दरवाढीवरून नागपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. संविधान चौकात सिलेंडरला हार घालून चूल पेटवत आंदोलन. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. इराण आणि अमेरिकाचा युद्धबंदीवर चर्चा करण्यास नकार, तर मध्य पूर्वेतील देशांची मध्यस्थी ट्रम्प यांनी फेटाळली. हल्ले थांबत नाही तोपर्यंत युद्धविराम नाही, इराणकडून स्पष्ट. 5 राज्यांच्या निवडणुकांसह बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचं बिगुल वाजणार. केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. पश्चिम बंगालसह तामिळनाडू, केरळ, आसाममध्ये होणार निवडणुका. बारामती राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार. निवडणुका लादल्या गेल्या तर लढण्यासाठी तयार. मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना थेट आव्हान. बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला. पिंपनेरमध्ये अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून नराधमांकडून अत्याचार. संपूर्ण बीडमध्ये आता संतापाची लाट. 2 आरोपींवरती गुन्हा. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणाचा शेवट मेसेज करून बोलावलं आणि मारलं. मृत नागेश जाधवच्या आईचा आरोप. 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. विश्वविजेत्या टीम इंडियासह कर्णधार सूर्यकुमार यादवचा आज BCCIकडून विशेष सत्कार होणार. अलीकडच्या काळात ICC जेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या 5 संघांचा होणार सन्मान, तर राहुल द्रविड, रॉजर बेन्नीसह मिताली राजला जीवन गौरव पुरस्कार मिळणार.